श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहेत मंडळी? सगळे मस्त मजेतच असताल. जय सियाराम सगळ्यांना. तर हे बघा, तीन तीन पोरी इथं बसलेले आहेत. हे बघा, पहिली आहे 1 नंबर नेहा बोदाडे, बहिणीची मुलगी. ही दुसरी चंडकी आमची आहे, ही निशा आहे. तीन तीन पोरी आणि 4 नंबर मी बसले. तीन तीन पोरी असून घरामध्ये हे पोरग काम करतंय. हे बघा, पण पोरींना अजिबात झाडू फरशी अजिबात काही करू वाटत नाही. काय करायचं या पोरींचं सांगा तुम्ही? अशा आहेत का पोरी आशा तुमच्याकडं? कधीच तिला सांगते उठ आवर, 12 12:30ला चहा पिला. आज आता उद्यापासून लवकर नाही ना उठले. ह्यांना आता कशी करते बघा तुम्ही. तिच्या आईची परमिशन आहे दोघींना पण चांगलं चेचाला, आणि ही तर काय, हिला तर आपल्याला परमिशन आहे, हिला तर चांगलीच चेचणार आहे. उद्या नाही उठू द्या ह्यांनी. उद्या सकाळी ह्यांचा 6चा व्हिडिओ कसा टाकते बघा, ब्लॉग सकाळचा 6 वाजता. आज पोरं उठलेत म्हणून ह्यांना अजिबात नको. सुट्ट्या लागलेत म्हणजे निवांत उठणं, निवांत करणं. आता वाजलेत किती, 12 12:30ला चहा पिल्यानंतर जेवण कधी करायचे सांगा तुम्ही? आज चतुर्थी आहे, ती नेहाची चतुर्थी उपवास आहे, माझी चतुर्थी आहे, आणि निवांत चाललेले. अजून देवपूजा नाही, काय नाही. गावाकडे हेच कामं किती पटापटा होते विचारा तुम्ही. तर गावाकडे कसं आहे, तिच्या घरापाशी दारात ऊन येतं म्हणून आई उन्हाच्या आधी सगळे कामं करून घेते त्यांच्याकडनं. आणि इकडं काय आता, आणि पाणीशिवाय आपल्याकडं मुबलक आहे, पाणी भरपूर आहे. त्यांच्याकडे पाणी हापशाचं वगैरे आणावं लागते, किंवा 5-6 दिवसांनी पाणी येते, म्हणून त्यांचं थोडं लवकर कामं असते. पण हे बघा, इकडं कसं आळत चाललंय बघा, कसं निवांत बसले ते बघा. साळकया माळकया म्हणले मी, काय बोलले दुसरं? श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. गुड मॉर्निंग. बघा, आता 11 वाजलेले आहेत. आज पोरी लवकर उठल्या होत्या, तरी पण लवकर उठून चहा वगैरे पिऊन परत आणि झोपल्या होत्या. सगळ्यांच्या झोपी झाल्या परत. आत्ता काय सध्या सुट्टी आहे म्हणल्यावर मजाच आहे पोरींची. आणि मग चहा बिस्किट खाऊन झालं. त्यानंतर साहेबांना आमच्या भगर वगैरे करून दिली. वरईचा भात, म्हणजे आज गुरुवार होता, आईला पण उपवासाला वरईचा भात करून दिला. आई साहेब गेले की दिलं ताणून, मग सगळे झोपी घेतलं एक एक चांगल्या. आणि आत्ता ह्या चपात्या उरल्या होत्या कालच्या, म्हणलं एवढ्या मोठ्या चपात्या केल्या होत्या, 10-11 चपात्या शिल्लक होत्या. तर त्याचं काय केलं बघा, चपातीचा चिवडा मिक्सरला छान असं बारीक केलं याला, आणि याचा चिवडा केलेला आहे बघा. कुणाकुणाला आवडतं. आई लहानपणी हातानेच तोडून असे तुकडे करून द्यायचे, तर ते मिक्सरला बारीक केल्यामुळे चिवडा म्हणते मी, पण हे खरंच तुकडे बनवले ती. ते अशा हाताने तोडून तुकडे करायचे गावाकडे पहिले. तर बघा, इथं सगळेजण मिरच्या काढू खाण्याची मजा चालली. हे बघा, नेहाचं चाललंय आमच्या, हे लाव ते लाव ते लाव हे लाव. हे बघा, हिचं चाललेलं आहे मिरच्या काढून नेहाला द्यायचं. हिचं तोंड वर आहे, तोंड वर करून खायला लागली. आणि हा हिरो आमचा सगळ्या मिरच्या कढीपत्ता सगळं काढतो बाजूला. कांदा टमाटे वगैरे पण काढायचे का काय? हां, हे बघा, हे बघा, म्हणल्यावर तर कांदे पण काढून खायला लागले बघा. आगाव पांडे आहे हे, आगाव पांडे आमचा. कधी या पटकन चपातीचा मस्त असं चिवडा खायला. लहानपणीची आठवण येते. आता बनवतो असं सगळेजण. तर हे बघा, मस्त खायचं काम चाललं. खाणे, लोळणे आणि घरातलं काम करणे. घरातलं काम काय, धुणं भांडे करायचं, खायला करायचं आणि आराम करायचं.